क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 28 आणि 29 एप्रिलचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC आणि येणाऱ्या कोणती पण परीक्षा असो त्याच्यासाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे ब्रँड अँबॅसिडरबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण की एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे नवीन ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ही नियुक्ती रितेश आणि जनिला देशमुख यांची करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर होता. चला आता आपण आजचे प्रश्न पाहूया. विक्रम VT-21 हे वाहन कोणाद्वारे विकसित करण्यात आले आहे? तर हे DRDO द्वारा विकसित करण्यात आलेले आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण या वाहनाबद्दल माहिती पाहूया. विक्रम VT-21 DRDOने विकसित केलेले आहे. 2 प्रकारात उपलब्ध आहे, ट्रॅक्ट आणि व्हील्ड या 2 प्रकारात उपलब्ध आहे. स्वदेशी सामग्री सुमारे 65%. विकासाची कालावधी 3 वर्ष 2023 ते 2026 पर्यंत. उद्घाटन 25 एप्रिल 2026 रोजी VRD अहिल्यानगर येथे DRDOचे चेअरमॅन डॉक्टर समीर V कामत यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. विक्रम VT-21चे वैशिष्ट्य आपण पाहूया. आसन क्षमता 11 जवान मानवरहित ट्रेंड आणि रणगाडाभेदी क्षेपणास्त्र. पाण्यातून 8 किलोमीटर प्रति तास वेगाने धावण्याची क्षमता. स्टे नॅग लेवल 4 आणि 5 दर्जाच्या संरक्षण. 30 मिमीगन आणि एअर फायर अँड फॉरगेटिझम या सिस्टमवर आधारित. AI आधारित लक्ष्य शोध आणि अचूक प्रहार. जुन्या BMP-2 वाहनाच्या आधुनिक स्वदेशी पर्याय. तर विद्यार्थी मित्रांनो, हे लष्करी मोहीमसाठी अत्यंत महत्त्वाचे वाहन आहे विक्रम VT-21. त्यानंतर पुढला प्रश्न, महाचतुर AI चॅटबॉट हा उपक्रम कोणत्या राज्याद्वारे राबवण्यात येत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा चॅटबॉट आहे. तर हा महाराष्ट्र राज्याद्वारे राबवण्यात येत आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. महाचतुर AI चॅटबॉट महाराष्ट्र सरकार शुभारंभ 27 एप्रिल 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. प्लॅटफॉर्म व्हॉट्सअप आधारित चॅटबॉट. उद्देश तरुण कौशल्यांना प्रशिक्षण, रोजगार आणि उद्योग जगती माहिती देणे. वैशिष्ट्य देशातला अशा प्रकारचा पहिला राज्यस्तरीय उपक्रम आहे. फायदा नोंदणीची वेळ 15 दिवसावरून 15 मिनिटांवर आलेली आहे. सहकार्य कौशल्य विभाग आणि राईट वॉक फाउंडेशनद्वारे. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे चॅटबॉट आहे महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे. तर या चॅटबॉटबद्दल तुम्ही माहिती लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, लडाखमध्ये एकूण किती नवीन जिल्ह्याची निर्मितीला मंजुरी देण्यात आलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ते एकूण 5 जिल्हे आहेत. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. लडाखमध्ये नवीन जिल्हे, एकूण नवीन जिल्हे किती आहेत? 5. आणि एकूण जिल्ह्याची संख्या किती झालेली आहे? 7. लेह आणि कारगिलसह. कोणते नवीन 5 जिल्हे आहेत आपण पाहूया. झास्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग हे नवीन 5 जिल्हे आहेत. अधिकृत मंजुरी 27 एप्रिल 2026 रोजी. स्वाक्षरी उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना द्वारा. उद्देश प्रशासकीय विकेंद्रीकरण आणि दुर्गम भागाचा विकास करणे. वैशिष्ट्य 2019 मध्ये केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर हे सर्वात मोठी सुधारणा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता लडाखमध्ये टोटल किती जिल्हे झाले? तर 7 जिल्हे झालेले आहेत. 5 कोणते? हे 5 नवीन जिल्हे आणि 2 लेह आणि कारगिलसह. त्यानंतर पुढला प्रश्न, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी भारत टॅक्सी ॲपचे शुभारंभ महाराष्ट्रातील कोणत्या शहरात केला आहे? तर तो आपला महाराष्ट्र राज्याच्या मुंबई शहरात करण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया.
भारत टॅक्सी ॲपचे शुभारंभ. ठिकाण मुंबई महाराष्ट्र येथे. कोणाच्या हस्ते? केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते. तंत्रज्ञान ONDC म्हणजेच ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सवर आधारित. उद्देश्य टॅक्सी चालकांना हक्काचे व्यासपीठ आणि प्रवाशांना स्वस्त सेवा मिळवून देणे. विशेष हे पूर्णपणे स्वदेशी आणि पारदर्शक नेटवर्क आहे. त्यानंतर पुढला प्रश्न 27 एप्रिल 2026 रोजी भारताने कोणत्या देशाबरोबर मुक्त व्यापार करारावर म्हणजेच फ्री ट्रेड ॲग्रीमेंटवर स्वाक्षरी केली? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो न्यूझीलंड. तर पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करार 27 एप्रिल 2026 रोजी करार करण्यात आला. ठिकाण नवी दिल्ली येथे. स्वाक्षरी कोणी केली? केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि न्यूझीलंडचे व्यापार मंत्री टॉड मॅक्सले यांनी. गुंतवणूक न्यूझीलंड 15 वर्षात भारतात $20 अब्ज गुंतवणूक करणार. शुल्क भारतीय निर्यातीवर कपडे, चामडे, औषधी इत्यादी 100% शुल्क सवलत मिळणार. विजा भारतीय व्यवसायिकांसाठी 5,000 वार्षिक वर्क विजेची पण तरतूद आहे. वैशिष्ट्य हा भारताचा पहिला महिला संबंधित वुमन लीड व्यापार करार मानला जातो. त्यानंतर पुढला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनलेल्या आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो हे न्यायमूर्ती लिसा गिल बनलेल्या. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आंध्र प्रदेशचे उच्च न्यायालयाची पहिली महिला मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती लिझा गिल. शपथविधी 25 एप्रिल 2026 रोजी राज्यपाल S. अब्दुल नझीर यांच्याद्वारा शपथ देण्यात आली. स्थान लोकभवन विजयवाडा येथे. रेकॉर्ड आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाची पहिली महिला मुख्य न्यायाधीश. पार्श्वभूमी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश. त्यानंतर पुढला प्रश्न जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO अलीकडे नवजात बालकांसाठी मंजूर केलेले पहिले मलेरिया औषधीचं नाव काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या औषधाचं नाव आहे कॉर्टेम बेबी. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. नवजात बालकांसाठी पहिले मलेरिया औषध कॉर्टेम बेबी मंजुरी जागतिक आरोग्य संघटनाने मंजुरी दिलेली आहे. घटक ऑटोमेथर आणि लुफेमेट्रिन याच्यावर हे घटकावर आधारित आहे. उद्देश्य बालमृत्यू दर कमी करणे. वैशिष्ट्य पाण्यात विरघळणारी म्हणजे पाण्यात जे विरघळतो तशी टाईपची ही औषध आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ही माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न जागतिक बौद्धिक संपदा दिन कधी साजरा केला जातो? तर हा 26 एप्रिलला साजरा करण्यात येतो विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 4 आपल्या योग्य उत्तर आहे. जागतिक बौद्धिक संपदा दिन वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी डे दिनांक 26 एप्रिल रोजी. आयोजक जागतिक बौद्धिक संपदा संघटना. उद्देश्य पेटंट कॉपीराईट ट्रेडमार्कबद्दल जागरूकता निर्माण करणे. आणि 2026ची थीम काय? इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी अँड दी SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल बिल्डिंग अवर कॉमन फ्युचर विथ इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी. सुरुवात केव्हा करण्यात आली ह्या दिवसाची? तर 2000 पासून. तर विद्यार्थी मित्रांनो याबद्दल प्रश्न असू शकतो कारण की दिनविषयक पण बद्दल पण MPSCच्या एक्झाममध्ये प्रश्न येतो आणि इतर एक्झाममध्ये पण प्रश्न असू शकतो. तर ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न अलीकडे प्रकाशित द क्युरस अँड द क्लासिफाईड अनअर्थिंग मिलिटरी मिथ्स अँड मिस्ट्रीज या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर या पुस्तकाचे लेखक विद्यार्थी मित्रांनो माजी लष्करी प्रमुख मनोज नारनवणे आहेत. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. नवीन पुस्तक लष्करी रहस्य द क्युरस अँड दी क्लासिफाईड अनअर्थिंग मिलिटरी मिथ्स अँड मिस्ट्रीज. लेखक कोण आहे? जनरल मनोज नरवणे माजी लष्कर प्रमुख. विषय लष्करी इतिहास दंतकथा आणि रहस्य. प्रकाशन एप्रिल 2026 मध्ये प्रकाशन करण्यात आलं. वैशिष्ट्य लष्कराशी संबंधित गुपित आणि ऐतिहासिक घटनांचा उलागळा. तर ही अत्यंत महत्त्वाची पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ही माहिती लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न रघुराय यांच्या नुकतेच वयाच्या 83व्या वर्षी निधन झाला. ते कोणत्या क्षेत्रातील संबंधित होते? तर विद्यार्थी मित्रांनो ते छायाचित्रण या क्षेत्रातील संबंधित होते. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. रघु राय महान छायाचित्रकार म्हणजे फोटोग्राफी. त्यांना पद्मश्री पुरस्कार पण मिळालेला 1972 या वर्षी. वय
83 वर्षाच्या वरती त्यांचं निधन झालेलं आहे. प्रसिद्ध काम भोपाळ गॅस शोकांतिक चित्रछाया पण त्यांनी केलेला आहे. ओळख मॅग्रम फोटो या जागतिक संस्थेचे सदस्य. कारकीर्द द स्टेटमेंट आणि इंडिया टुडेमध्ये त्यांच्या महत्त्वाचे योगदान आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे ब्रँड अँबॅसिडरबद्दल. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. चला आता आपण ब्रँड अँबॅसिडरबद्दल माहिती पाहूया. सर्वात आधी क्रीडा क्षेत्राचे ब्रँड अँबॅसिडर रोहित शर्मा ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 याचे ब्रँड अँबॅसिडर. नीरज चोपडा एव्हर रेडी आणि स्पीड पेट्रोल यांचे ब्रँड अँबॅसिडर. मनू भाकर केंद्रीय बंदरगाह जहाज बांधणी आणि जलमार्ग या मंत्रालयाचे ब्रँड अँबॅसिडर. स्मृती मंदाना बाटा स्पोर्ट पॉवरचे ब्रँड अँबॅसिडर. सचिन तेंडुलकर महाराष्ट्र राज्य स्माईल इंडिया यांचे ब्रँड अँबॅसिडर. स्वच्छ मुख अभियान. विराट कोहली प्युमा HSBC आणि IQOO या मोबाईल संस्थाचे ब्रँड अँबॅसिडर. PV सिंधू फिट इंडिया मुवमेंट आणि विजा यांचे ब्रँड अँबॅसिडर. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण सरकारी योजना आणि मोहीमचे ब्रँड अँबॅसिडर पाहूया. अमिताभ बच्चन GST बंद दरवाजा अभियान, पल्स पोलिओ आणि स्वच्छ भारत मिशन यांचे ब्रँड अँबॅसिडर. करीना कपूर खान युनिसेफ इंडिया यांची नॅशनल ब्रँड अँबॅसिडर. आयुष्मान खुराना युनिसेफ चाइल्ड राईटसाठी जागतिक राजदूत. दिया मिर्जा संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEP ची सचिदा दूत. पंकज त्रिपाठी कृषी नेटवर्क निवडणूक आयोग यांचे नॅशनल आयकॉन. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण मनोरंजन क्षेत्राचे प्रमुख नियुक्त्या पाहूया. शाहरुख खान थम्सअप आणि रिअलमी स्मार्टफोन यांचे ब्रँड अँबॅसिडर. रणवीर सिंग पेप्सी आणि डिझनी स्टार यांचे ब्रँड अँबॅसिडर. आलिया भट गुची या जागतिक लष्करी ब्रँडची पहिली भारतीय ग्लोबल ब्रँड अँबॅसिडर. श्रद्धा कपूर युरेका फोब यांची ब्रँड अँबॅसिडर. दीपिका पादुकोण बिस्लेरी आणि हुंडाय या कंपनीचे ब्रँड अँबॅसिडर. आता आपण राज्य स्तरावर ब्रँड अँबॅसिडर पाहूया. सौरभ गांगुली त्रिपुटा पर्यटन या राज्याचे ब्रँड अँबॅसिडर. रिषभ पंत उत्तराखंड राज्याचे ब्रँड अँबॅसिडर. संजय दत्त अरुणाचल प्रदेश यांचे राज्याचे ब्रँड अँबॅसिडर. गोविंदा मध्य प्रदेश पर्यटनाचे ब्रँड अँबॅसिडर. त्यानंतर मालदीव पर्यटनाची ब्रँड अँबॅसिडर कॅटरीना कैफ. फिट इंडिया आयकॉन यांचे ब्रँड अँबॅसिडर आयुष्मान खुराना. मानसिक आरोग्य यांचे ब्रँड अँबॅसिडर अभिनव बिंद्रा. झारखंड राज्य पर्यटन यांचे ब्रँड अँबॅसिडर महेंद्रसिंग धोनी. ऑस्ट्रेलिया पर्यटन यांची ब्रँड अँबॅसिडर सारा तेंडुलकर. ओडिसा हातमाग यांची ब्रँड अँबॅसिडर माधुरी दीक्षित. युनिसेफ इंडिया यांची ब्रँड अँबॅसिडर करीना कपूर. आणि थायलंड पर्यटन यांचे ब्रँड अँबॅसिडर सोनू सूद. MP पर्यटन यांची ब्रँड अँबॅसिडर पंकज त्रिपाठी. सायबर गुन्हे केंद्र यांचे ब्रँड अँबॅसिडर रश्मिका मंदना. बंदरे जहाज जलमार्ग यांची ब्रँड अँबॅसिडर मनू भाकर. ऑडी कंपनी यांचे ब्रँड अँबॅसिडर नीरज चोपडा. खो खो विश्वचषक यांचे ब्रँड अँबॅसिडर सलमान खान. तंबाखू नियंत्रण यांची ब्रँड अँबॅसिडर PV सिंधू. तर विद्यार्थी मित्र, अत्यंत महत्त्वाचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता विद्यार्थी मित्र, एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी आहे. नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन तुमच्या समोर आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर ही सिरीज घेत आहोत. हे सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.